रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव वसुदं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे राधे. मागच्या व्हिडिओमध्ये 55 श्लोक झाले होते दुसऱ्या अध्यायाचे. आता हा 56वा श्लोक. दुःखेष्व उद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहा वीतरागभयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. तर याचा असा सरळ अर्थ असा होतो की दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनात खेद वाटत नाही, सुखाच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याची प्रीती भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो. आता स्थितप्रज्ञ कोण आहे ह्याचं पुढचं लक्षण सांगताना सांगतात की दुःखेष्व अनुउद्विग्न म्हणा, म्हणजे दुःखाच्या वेळेस त्याचं मन उद्विग्न होत नाही. कारण काय, सुखदुःख आयुष्यामध्ये चालत राहतात. कधी दुःखाचा प्रसंग असतो, कधी सुखाचा. पण ज्याला दुःखाचं दुःखच वाटत नाही, दुःखाच्या वेळेससुद्धा त्याचं मन शांत असतं, अनुउद्विग्न म्हणा, ती उद्विग्नता नसते, हे एक लक्षण आहे. आणि सुखेषु विगतस्पृहा, म्हणजे त्याला सुखाचीही कामना नसते. म्हणजे हे जी लक्षणं आहेत ती देहातीत असल्यासारखी लक्षणं आहेत. जो माणूस देहधारी आहे किंवा ज्याला देहाभिमान आहे त्या माणसामध्ये ही लक्षणं दिसणं अवघड आहे. मग हे लक्षणं अति उच्च कोटी लेवलचा जो साधक आहे, साधक म्हणायचं काय, सिद्ध पुरुष आहे, अशा सिद्ध पुरुषामध्ये ही लक्षणं दिसतात. आता त्यानंतर येतं वीतराग भय क्रोध. तर त्याचे हे 3 गोष्टी गेलेल्या असतात, राग, भय आणि क्रोध. तर राग या शब्दाचा अर्थ आपण मराठीतनं राग म्हणतो तो राग नाही. हा राग याचा अर्थ आहे आसक्ती, ज्याची आसक्ती निघून गेलेली आहे, भय निघून गेलेलं आहे आणि क्रोध निघून गेलेला आहे. कारण हे 3 फोर्सेस असे आहेत की हे आपल्याला चुकीचं कर्म करण्यास भाग पाडतात. माणूस कधीकधी भीतीमध्ये चुकीचं वागणूक करून जातो किंवा कधीकधी क्रोधामध्ये चुकीची वागणूक करून जातो आणि कधीकधी राग आसक्तीमध्ये चुकीची वागणूक करून जातो. पण याच्या बाबतीत हे तिन्ही डिस्टर्बन्स नाही आहेत. न त्याला कोणाची आसक्ती आहे, न कशाचं भय आहे, न काही न मनाविरुद्ध झालं तर त्याला तो क्रोधसुद्धा निर्माण होत नाही. आणि अशा पुरुषास स्थित धीर मुनिरुच्यते. तर अशा पुरुषाची जी स्थिती आहे, त्याची बुद्धी जी आहे ती स्थिर आहे, आणि अशा मुनीला स्थितप्रज्ञ असं म्हणलं जातं. तर आता हा जो श्लोक आहे हा आपल्या आचरणात कसा आणायचा, तर पहिली गोष्ट हे जे लक्षण सांगितलं आहे ते संत पुरुषाशीच लागू होणारं लक्षण आहे. सुरुवातीला आपण बिगिनर लेवलचे साधक आहेत, तर आपल्याला ही स्थिती लगेचच प्राप्त होणार नाही. ही साधना पूर्ण अवस्थेत गेल्यानंतर ही स्थिती प्राप्त होते. मग त्याच्या आधी आपल्याला काय करता येईल, तर या लक्षणाकडे बघून थोड्याफार प्रमाणामध्ये ही स्थिती, ही लक्षणं आपल्यामध्ये आणता येतील. आता दुःखेषु अनुउद्विग्न म्हणा, म्हणजे दुःखाच्या वेळेस आपण उद्विग्न होणार, हा आपला साहजिक स्वभाव आहे. पण जर आपण दुःखाच्या वेळेस थोडा संयम बाळगला किंवा धैर्य ठेवलं किंवा माऊलीवर विश्वास ठेवून शांत राहिलो, तर थोड्याफार प्रमाणामध्ये आपण त्या मार्गावर पुढे पुढे जाऊ. मग वेळोवेळी येणारे उद्विग्नतेचे क्षण जर आपण टाळत राहिलो, अशा पद्धतीनं अभ्यास केला तर या स्थितीकडे जाऊ. पण त्यामध्ये अशी गोष्ट आहे की जोपर्यंत मन पूर्णपणे भगवंतामध्ये लागत नाही आणि मी आणि माझी आठवण विसरत नाही, तोपर्यंत ही स्थिती पूर्णपणे 100% येत नाही. आता त्यानंतर 57 श्लोक. यः सर्वत्र नाभिस्नेह स्तत्प्राप्यं शुभाशुभं
नाभिनंदन्ति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तर जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्याचा द्वेषही करत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली. तर सर्वत्र अनभिस्नेहम. तर अनभिस्नेहम म्हणजे या जर शब्दशः अर्थ घेतला तर ह्याचा असा अर्थ होतो की जो स्थितप्रज्ञ पुरुष आहे त्याला सगळ्या बाबतीत कुठंच कोणाविषयी प्रेम नसतं, असा अर्थ होतो सरळ. पण तसा अर्थ अभिप्रेत नाही आहे इथं. स्थितप्रज्ञ पुरुषाला जगामध्ये कोणाच्याही बाबतीत आसक्ती नसते, असा अर्थ आहे. स्नेह, इथं स्नेह या शब्दाचा अर्थ आसक्ती या अर्थाने घ्यावा. आणि त्याच्या मनामध्ये मात्र त्याच्यामुळे एक समता निर्माण होते. म्हणून माऊलींनी या श्लोकावर ओवी लिहिताना असं लिहिलं, अनवच्छिन्न समता. अनिवच्छिन्न समता म्हणजे अशी एक समता त्याच्या मनामध्ये निर्माण होते. आणि सर्वाभूती दया, जे भूतदया जो प्रकार आहे तर ती त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली असते. तर तो स्थितप्रज्ञ होतो. मग ही समता मनामध्ये आली पाहिजे. आणि समता कधी येते तर सगळ्या ठिकाणी भगवंत पाहिला तर समता येते. आणि असा नाभिनंदती न द्वेष्टी म्हणजे अशा माणसाला एखाद्या गोष्टीचा विशेष आनंद होत नाही, न कशाचा तो द्वेष करतो. नाभिनंदती न द्वेष्टी. आणि अशा माणसाची प्रज्ञा प्रतिष्ठित असते म्हणजे बुद्धी स्थिर असते. म्हणजे आता थोडक्यात हे जे स्थितप्रज्ञाचे लक्षण आहेत, हा माणूस कुठेतरी आपल्याला असा वाटतो की भावनाशून्य आहे, की ह्याला फिलिंगच नाही आहेत काही. मग फिलिंग नाही आहेत म्हणल्यावर जगण्यात तरी काय मजा आहे, असं आहे. पण खरं पाहिलं तर हे वर्णन जे चालू आहे ते त्याच्या व्यावहारिक आचरणाविषयीचं वर्णन चाललं आहे. पण अशा माणूस हा भावनाशून्य नाही आहे, हा माणूस भाविक आहे आणि याला भावना पण आहेत, याला पण आनंद होतो आणि याला पण दुःख होतं. पण हे सगळं भगवंताच्या बाबतीत होतं. कारण त्याच्या बुद्धीला हे कळालं आहे की तो सत्य आहे आणि हा व्यवहार जो आहे तो मिथ्या आहे. अशी ज्या बुद्धीमध्ये धारणा झाली आहे त्याच्या सगळ्या भावना भगवतचरणी असतात. मग तो आनंदी झाला तर भगवंताच्या स्मरणाने आनंदी होतो. त्याला जर दुःख झालं तर भगवंताच्या विरहाचंच दुःख होतं. तर अशा प्रकारे तो सर्व त्याच्या भावना भगवंताशी जोडलेल्या आहेत आणि व्यवहारामधून त्यांनी मन काढून घेतलं आहे. मग एकदा का व्यवहारामधनं मन काढून घेतलं मग तिथं दुःख होणार नाही, न सुख होणार नाही, न कोणाचा क्रोध येणार नाही, न द्वेष होणार नाही. हे सगळे स्थितप्रज्ञाची लक्षणं येतात. म्हणजे तो थोडक्यामध्ये प्रपंचातून ॲब्सेंट आहे. त्यानं व्यवहारातून स्वतःला पूर्णपणे बाजूला काढलं आहे. म्हणजे शरीराने देहाने जरी आपल्यामध्ये तो वावरताना दिसला तरी मनाने तो कधीच तिथून निघालेला आहे, भगवंताकडे गेलेला आहे. तर या पद्धतीनं स्थितप्रज्ञ राहतो. मग आपल्यालाही या पद्धतीनं व्हायचं असेल तर आपण एक एक क्षण आपण भगवंताकडे देण्याचा प्रयत्न करावा. जितका वेळ आपण श्रीहरीच्या चरणापाशी राहू किंवा माऊलीच्या चरणापाशी आपलं मन राहील तितक्या वेळ इकडं प्रपंचामध्ये ॲब्सेंट राहील. आणि जितक्या वेळ प्रपंचामध्ये ॲब्सेंट राहील तर तिथं स्थितप्रज्ञ स्थिती आपली तयार होईल की तसंच सगळ्या बाबतीत. मग जे मिळाल त्यामध्ये आपण आनंदित आहे. यदा सहरते, आता 58वा श्लोक. यदा सहरते चायं कूर्मो अग्निनिव सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कासव सर्व बाजूने आपले अवयव जसे ओढून धरते त्याप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयापासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. मग हा स्थितप्रज्ञ कासव ज्याप्रमाणे आपले अवयव जे आहे ते आपलं जे एक शेल असतं त्याच्या पाठीवर त्याच्यामध्ये आतमध्ये ओढून घेतं आणि त्या शेलमध्ये पूर्णपणे जातं.
आणि ज्यावेळेस त्याला मूवमेंट करायची असते त्यावेळेस पुन्हा ते हातपाय बाहेर काढतं आणि मूवमेंट करतं, किंवा आपलं तोंडही बाहेर काढतं काही खायचं वगैरे असेल तर, नाही तर इतर वेळेस सगळे काही अवयव आपल्या शेलमध्ये घेतं. तर तसा हा स्थितप्रज्ञ पुरुष पाहिजे त्यावेळेस आपले सगळे इंद्रिय आपल्या अंतःकरणामध्ये ओढून घेतो आणि संयम करतो आणि एका शेलमध्ये जातो तो. आणि शेलमध्ये गेल्यामुळे तो दुःखेषु अणुविघ्न म्हणा, सुखेषु विगतस्पृहा, हे जे त्याला जमतं ते याच्यामुळे जमतं, कारण त्यांनी एक असं आपल्या मनाभोवती एक शेल तयार केलेलं आहे आणि त्या शेलमध्ये तो सगळे आपले अंतःकरण, मन आणि इंद्रियाचे जे आहेत इंटरेस्ट सगळे ओढून घेतो आणि विषयापासून आपल्याला बाजूला करतो. तर आता हा विषय जो शब्द आहे ना, तर विषय सुख किंवा हे काय आहे, तर ह्याचा अर्थ आहे भौतिक सुख. व्यवहारामध्ये जे आपल्याला खाणं पिणं झोपणं बसणं हे जे पंच ज्ञानेंद्रियापासूनचे 5 विषय आहेत त्यापासून जे सुखदुःख जाणवतं त्याला विषय सुख म्हणलेलं आहे. तर परमार्थामध्ये ह्याला फार निकृष्ट दर्जाचं समजलं आहे. व्यवहारामध्ये आपण विषय सुख फार महत्त्वाचं मानतो. एखादा माणूस सुखी आहे की दुःखी आहे हे त्याच्याकडे किती विषय आहेत ह्याच्यावरून ठरवतो आपण. आणि परमार्थामध्ये या विषय सुखालाच कमी मानलं आहे. आपल्या शरीराला भौतिक सुखाची जर सवय लागली तर आपण त्याच सुखामध्ये रमायला लागतो आणि ते जे भौतिक सुख आहे ते शारीरिक लेवलवरचं असतं. आणि हे जे भौतिक सुख आहे हे तर जनावरालासुद्धा मिळतं. मग मनुष्य जन्माचा काय फायदा? आपण जर जनावराच्या लेवलनंच खाणं पिणं करून मरणार असू तर मनुष्य जन्माचा काय फायदा? तर परमार्थामध्ये या विषय सुखाला थोडं त्याज्य का समजलं आहे? कारण या विषय सुखामध्ये माणूस रममाण होतो आणि हे नको आहे. मग विषय सुखामध्ये रममाण झाला की भगवंताला विसरतो. मग भगवंताकडे जर मन राहायचं असेल तर या विषयापासून इंद्रिय पाहिजे त्यावेळेस आवरून घेता आले पाहिजेत. पण आता हे कसं आहे, व्यवहारामध्ये आपण राहणार म्हणल्यानंतर विषयाशी संबंध येणारच. आता जरी मी रसना आवरली तर जेवायला तर लागेलच ना रोज, त्याला काय करणार? मग ह्याला नियंत्रित करणे आणि याचं आपल्या मनामधलं महत्त्व कमी करणे म्हणजे विषयाच्या बाबतीत आपण आपली इंद्रिय आवरून घेतल्यासारखे. म्हणजे जितकी गरज आहे तितका भोग घेतला आणि भोगल्यानंतर ती वस्तू सोडून दिली. म्हणजे प्रमाणामध्ये सेवन करणं ह्यालासुद्धा त्यागासमान मानलं आहे. किंवा तेन तक्तेन भुंजिता, म्हणजे विषय तर सेवन होणारच आहे कारण गरज लागते जगण्यासाठी, पण त्याला त्यागपूर्वक भोगायचं आहे. म्हणजे मनातून त्याग करायचा आहे आणि त्या विषयाचं सेवन करायचं आहे फक्त जगण्यासाठी. आणि जगणं कशासाठी? तर भगवंतासाठी. मग आता या विषय सुखाचा जो विषय आहे तो साधकांनी जर सुरुवातीलाच खूप डोक्यावर ताण घेतला ह्याचा तर साधना करणं खूप अवघड जाईल. मग आपलं जी जगण्याची पद्धत चालू आहे ती तशा पद्धतीनंच चालू ठेवावी. फक्त ह्याच्यामध्ये निषिद्ध ज्या गोष्टी सांगितल्या त्या करू नये. आणि विषय जो आहे जो निषिद्ध म्हणला नाही आहे पण कमी प्रमाण करायचं, तर त्याचं फक्त महत्त्व आपल्या मनामधून कमी करावं. आणि जे त्याच्यामध्ये अतिमन गुंतत जातं त्यातलं मन बाहेर काढावं. अशा पद्धतीने साधनेची सुरुवात करता येते. म्हणजे हळूहळू स्थितप्रज्ञाची स्थिती प्राप्त होईल. पण हे फार सुंदर उदाहरण आहे कासवाचं. म्हणूनच बहुतेक भगवान विष्णूच्या मंदिरामध्ये समोर कासव असतो की तो कासव आपल्याला स्थितप्रज्ञ वृत्तीची आठवण करून देतो की ज्या पद्धतीने हे अवयव आवरून घेतो तसं तुम्ही पण तुमचे श्रोत्रादी इंद्रिय वगैरे आपल्या मनामध्ये आवरून घ्या. आणि आवरून घेतल्यानंतर त्याला स्थिर करण्यासाठी नामस्मरणाची जोडी पाहिजे. मग भगवान नाम जर चालू असेल मनात तर ही शक्ती प्राप्त होते, नाही तर आपण इंद्रियाच्या इंटरेस्टबरोबर वाहत जातो. तर या ठिकाणी आपला 58वा श्लोक संपला. कृष्ण अर्पण वस्तू.